नमस्कार, मी प्रतिभा गलांडे मोरेज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे। तर आज आपण आलो आहोत औटी मलबेरी फार्म कृषी पर्यटन केंद्र येथे भेट देण्यासाठी। तर ह्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये पर्यटकांसाठी ज्या वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात त्याचा आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेणार आहोत, त्याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। चला तर मग पुढे जाऊन पर्यटकांसाठी असलेल्या सुविधा आपण प्रत्यक्ष पाहूयात। जर आपण बघत असाल तर हा पूर्ण जो फार्म आहे, हे जे कृषी पर्यटन केंद्र आहे, खूप छान ह्या पर्यटन केंद्रावरती ग्रीनरी मेंटेन केली आहे, बायोडायव्हर्सिटी आहे। या पर्यटन केंद्राचे सुपरवायझर श्री ओम औटी हे आपल्याला हा संपूर्ण फार्म, पूर्ण कृषी पर्यटन केंद्र फिरून दाखवणार आहेत। ग्रामीण जीवन पद्धती, नॅचरल एन्व्हायरमेंट, नैसर्गिक वातावरण या गोष्टींचा अनुभव तुम्हाला या कृषी पर्यटन केंद्रामध्ये घेता येईल। ही जी रूम बघत आहात आपण, ही पर्यटकांना वेगवेगळे इंडोर गेम्स, बसण्यासाठी स्पेस आहे। कमी क्षेत्रामध्ये, कमी एरियामध्ये आपण कृषी पर्यटन कसं करू शकतो ह्याचं अजून एक आदर्श उदाहरण हे आहे। ह्याच्या अगोदर आपण पाहिलं आहे की कोल्हापूरचं पैस कृषी पर्यटन केंद्र, त्यांनीही कमी एरियामध्ये, कमी जागेमध्ये कृषी पर्यटन सुरू केलं होतं। आणि अजून एक अनुभव, अजून एक एक्झाम्पल आपल्या समोर येतं की कमी जागेमध्ये आपण चांगल्या प्रकारे कसं कृषी पर्यटन केंद्र सुरू करू शकतो। हे आंब्याचं झाड आपण बघू शकता, किती छान त्याची सावली आहे। आणि आता ही नॅचरल कमान, नैसर्गिक कमान आहे, वेलींपासून तयार केलेली। पुढे हे जे वाळत घातलेलं दिसते आपल्याला खाली, या मलबेरी आहेत। हे मनुक्यांसारखे आपण वाळवून नंतर खाऊ शकतो। बघा, ह्या मलबेरी वाळत घातलेले आहेत, मलबेरीचे फ्रूट्स वाळत घातलेले आहेत। हे नंतर वाळवून मनुक्यासारखे आपण खाऊ शकतो। पक्ष्यांचा किलबिलाट आणि पूर्ण ग्रीनरी, खूप छान मेंटेन केला आहे हा फार्म, हे कृषी पर्यटन केंद्र। ह्या सगळ्या मलबेरीच्या वेली आहेत। सगळीकडे या फार्मचं वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला मलबेरी दिसेल, तुम्ही स्वतः मलबेरी कसं लावतात ते पाहू शकाल। ॲक्च्युअल फार्म एक्सपिरियन्स मिळतो। तुम्ही मलबेरी काढून, स्वतः काढूनही खाऊ शकता। तुम्हाला त्या आवडल्या तर तुम्ही विकतही घेऊन जाऊ शकता। श्री ओम औटी सर आपल्याला मलबेरी फार्मबद्दल माहिती देतात तिथे। ते प्रत्येक पर्यटकाला डिटेलमध्ये माहिती देतात, ते समजून सांगतात की मलबेरी लावण्यापासून त्याची वाढ आपण कुठले काय काय वापरू शकतो, फर्टिलायझर्स म्हणा, किंवा आता हा जो फार्म दिसतोय आपल्याला, हा पूर्णपणे ऑर्गॅनिक फार्मिंग केलेली आहे। हे केमिकल फ्री हा फार्म आहे। एकही म्हणतो ना आपण 0% केमिकल वापरलेले ह्या फार्मवरती। आणि पर्यटकांना इथे मलबेरी काढण्याचा अनुभव दिला जातो। म्हणजे तुम्हाला जे शहरी पर्यटक असतात त्यांना ग्रामीण जीवनशैलीचा, शेती कसा करतात त्याचा अनुभव नसतो, तर ह्या फार्ममध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी फिरवून नेऊन तुम्हाला ॲक्च्युअल फार्म एक्सपिरियन्स करायला मिळतोय। तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता, कटिंग करू शकता, वॉटरिंग करू शकता,
तुम्हाला ज्या ज्या ॲक्टिव्हिटी करायला आवडतात त्या तुम्ही करू शकतात. ह्या पूर्ण फार्मवरती बायोडायव्हर्सिटी मेंटेन केली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फळभाज्या, भाजीपाला दिसतेत आपल्याला. पर्यटक इथे आल्यानंतर त्यांना वेलकम ड्रिंक दिल्यानंतर, त्यांचं स्वागत झाल्यानंतर, थोडा 1 तास त्यांनी आराम केल्यानंतर आपण त्यांना हा पूर्ण फार्म फिरून आणतोय. आता हे जे माझ्या हातात दिसतात हे मलबेरी आहेत. मलबेरीची फळं बघा किती खूप छान आहेत, दिसायलाही छान आहेत, आकर्षित आहेत आणि खायला तर खूप मस्त लागतात. सुपर यम्मी आणि टेस्टी आहेत. ह्या कृषी पर्यटन केंद्रावरती 1 ते 2 दिवसाची ट्रिप काढली जाऊ शकते आणि तुम्हाला जेवण अगदी घरगुती पद्धतीचं, घरी बनवलेलं ग्रामीण पद्धतीचं जेवण तुम्हाला इथे मिळेल. आणि ही आता जे आपण पाहत आहात ही नॅचरल मचाण आहे. ह्याच्यावरती जाऊन आपल्याला पूर्ण कृषी पर्यटन केंद्राचा व्ह्यू दिसतो. एकदम पीसफुल एन्व्हायरमेंट आहे, छान. आपल्या शहरी धकाधकीच्या जीवनापासून एकदम निवांत पीस ऑफ माइंड पाहिजे असेल तर नक्कीच ह्या कृषी पर्यटन केंद्राला एकदा तरी भेट द्या आवर्जून. खूप छान आहे हे, म्हणजे तुम्हाला एकदम ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव मिळेल आणि एकदम रिलॅक्स होण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तर येस, एकदा अवश्य भेट द्या आणि ह्या ग्रामीण संस्कृतीचा अनुभव घ्या. थँक्यू.